तर मित्रांनो, आम्ही आमच्या गोकर्ण ट्रिपवर गेलो होतो तेव्हा हा किल्ला आम्ही पाहिला होता। या किल्ल्याचं नाव आहे मिर्जन फोर्ट आणि जो की तुम्हाला गोकर्णावरून होन्नावरला किंवा याना केव्जला जाताना तुम्हाला लागतो। कॅमेरा अलाउ नाही फोटो। किल्ल्याच्या हिस्ट्रीबद्दल तेथील बोर्डवर वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत। मित्रांनो, किल्ला हा बेसिकली ग्राउंडवरच आहे आणि जास्त काही तुम्हाला चालायची गरज नाही। अशा प्रकारच्या काही थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही किल्ल्याच्या वरती आल्यानंतर काही अशा प्रकारचा किल्ला तुम्हाला पाहायला मिळतो। वरती जी झेंडा फडकवायची जी जागा असते तिथे तुम्ही जाऊ शकता आणि किल्ल्याच्या वरती पोहोचल्यावर तुम्हाला एक मोठी अशी तटबंदी पाहायला मिळते। त्याचबरोबर किल्ल्याच्या आवारामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बुरुज आहे, त्याचबरोबर एक छोटीशी विहीर सुद्धा आहे। ती विहीर सुद्धा तुम्हाला याच परिसरामध्ये पाहायला मिळते। किल्ला तसा खूप मोठा आहे मित्रांनो, परंतु आम्हाला पुढेही जायचे होते होन्नावरला। सो आम्ही एकाच जागी बसलो, मग आमची स्वरा थोडा वेळ खेळत होती। हा किल्ला खूप मोठा आहे मित्रांनो आणि या बुरुजाच्या पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला काही असं मोकळं असं स्पेस आहे आणि हा या किल्ल्याचाच भाग आहे। परंतु आम्ही काही जास्त दूर गेला नाही कारण की तिकडे कोणीच जात नव्हतं। सो आम्ही परत आलो। मित्रांनो, तुम्ही जर मुरुडेश्वर किंवा गोकर्णाला फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत जाण्याचा प्लॅन करत असाल आणि तिथे कोणकोणत्या प्लेसेसला तुम्हाला व्हिजिट करायचे याविषयी तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्कीच आमचा यूट्यूबचं जे चॅनल आहे त्याला रेफर करू शकता। त्यावरती आम्ही गोकर्ण आणि मुरुडेश्वरची प्लेलिस्ट अपलोड केलेली आहे, ज्यामध्ये आम्ही कोणकोणते प्लेसेस व्हिजिट केले ते तुम्ही रेफर करू शकता आणि त्या प्लेसेसला तुम्ही भेट देऊ शकता।